तुम्ही म्हणणार तुम्हाला आमदारकी दिल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, काय दिवं लावणार आहे, असा तुम्हालाही मनात प्रश्न पडला असेल. मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही मला एकदा आमदार म्हणून निवडून द्या. तुमच्या गावातले जे जे छोटे छोटे प्रश्न आहेत, कुणाचं रेशन कार्ड काढायचं आहे, कुणाचं वृद्धपकाळाची पेन्शन मंजूर करायची आहे, एखाद्या माझ्या विधवा बहिणीची पेन्शन मंजूर करायची आहे, एखाद्या कुटुंबाला घर नाही, त्याला जागा नाही, तर ती सगळी जबाबदारी गोपीचंद पडळकरची राहील. तुमच्या गावामध्ये मी येताना माझ्याबरोबर माननीय प्रांत अधिकारी साहेब, माननीय तहसीलदार साहेब, माननीय सर्कल साहेब, माननीय तलाठी अण्णा साहेब, माननीय ग्रामसेवक साहेब, गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे बाकीचे सगळे कर्मचारी अधिकारी, पोलीस स्टेशनचे प्रमुख, पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी येताना गोपीचंद पडळकर तुमच्या गावात घेऊन येईल आणि गावातला जो प्रश्न असेल तिथंच जागेवर मिटवला जाईल. रेशन कार्ड काढायचे 8-10 दिवस अगोदर तुम्हाला सूचना दिली जाईल. अमुक अमुक दिवशी गावात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं दौरा आहे आणि या दिवशी तुमचे जे जे प्रश्न असतील तुम्ही गाव चौडी समोर थांबा, तिथंच तुमचे जागेवर प्रश्न मिटवले जातील. कुठला अधिकारी तुम्हाला रेशन कार्डासाठी पैसे मागणार नाही, कुठला कर्मचारी तुम्हाला एखादं काम करायचं आहे, विधवा महिलेची पेन्शन मंजूर करायची आहे, कुठला दलाल पैसे तुमचे खाणार नाही, अशी व्यवस्था मी करू शकतो. त्यासाठी तुम्ही मला आमदारकी द्या.